आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। सत्यनारायणाच्या कथेला जाणाऱ्या नवरदेवाच्या कारचा अपघात, मायलेकीचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। मध्य प्रदेशातील जाटलापूर पॉवर स्टेशन नजीकची घटना। वरुड येथून मध्य प्रदेशातील पांडुर्णा येथे जात असलेल्या कारचा अचानक अपघात होऊन कारमधील मायलेकींचा जागीच मृत्यू झालाय, तर नवरदेवासह 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्य प्रदेशातील जाटलापूर पॉवर स्टेशन नजीक 9 एप्रिलच्या दुपारच्या सुमारास घडली। या कारमध्ये प्रवास करीत असलेले मृतक आणि जखमी हे सर्व वरुड येथील रहिवासी असून अपघाताची माहिती मिळताच शहरातून अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपूर्वी होले परिवारातील लग्न सोहळा वरुड येथील विष्णू मंगल कार्यालय येथे गेल्या 6 एप्रिल रोजी पार पडल्यानंतर 9 एप्रिलच्या दुपारी पांडुर्णा येथे सत्यनारायणची कथा असल्यामुळे वरुड येथील होले व आजनकर परिवारासह इतरही नातेवाईक 9 एप्रिलच्या दुपारच्या सुमारास आपापल्या वाहनाने पांडुर्णाकडे निघाले। MH49B 7164 क्रमांकाच्या कारमध्ये स्वाती होले, पार्बता भडके, प्रचिती आजनकर, हर्ष सालोडे, शुभम होले व चालक हेमंत सालोडे हे वरुडहून नरखेड मार्गे पांडुर्णाकडे जात असताना मध्य प्रदेशातील जाटलापूर पॉवर स्टेशन नजीक अचानक कारचा टायर फुटला आणि स्ट्रेनिंग लॉक झाल्यामुळे कार पलटी झाली। अपघात घडताच कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन आदळली। अपघात एवढा भीषण होता की कारमध्ये बसलेली स्वाती विष्णुपंत होले वय वर्ष 55 राहणार वरुड आणि पार्बता महादेव भडके वय वर्ष 80 राहणार वरुड या दोघी मायलेकींचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील प्रचिती श्याम आजनकर वय वर्ष 8, हर्ष हेमंत सालोटे वय वर्ष 8, नवरदेव शुभम विष्णुपंत होले वय वर्ष 29 व चालक हेमंत सालोडे वय वर्ष 45 सर्व राहणार वरुड हे जखमी झाले। जखमींपैकी प्रचिती आजनकर आणि शुभम होले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही नागपूर येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच पांडुर्णा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता पांडुर्णा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला। सध्या या घटनेचा पुढील तपास पांडुर्णा पोलीस स्टेशन करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।